रस्त्यावरती थोडे फोटो व्हिडिओ काढत आपण उज्जैनच्या मंडलेश्वर आणि उज्जैनच्या रस्त्याला निघालो होतो। मध्ये आपण सहस्त्रधारा जी नर्मदा मैया आहे ती सहस्त्रधारामध्ये इथे वाहते, त्याचे रूप बघितलं आपण सहस्त्रधारा म्हणून। त्यानंतर दर्शन घेऊन आपण आलो आहे आता मंडलेश्वरला। मंडलेश्वरमध्ये राम मंदिर आहे, रामघाट आहे हा, आणि बाजूलाच राम मंदिर आहे। दर्शन वगैरे झाले। इथं नर्मदा मैयाची 5 फुटाची मूर्ती देखील आहे, तिचेही दर्शन घेतले आपण। तर रामघाटाबद्दल बोलूया। मंडलेश्वर एक सुंदर स्थान आहे। मंडलेश्वरला पवित्र नगरीचाही दर्जा मिळालेला आहे। इथे मंडलेश्वर हे सुंदर घाट आणि मंदिराच्यासाठी प्रसिद्ध आहे। खूप सुंदर असा व्ह्यू होता महानर्मदेचा। दर्शन वगैरे झाले। आता आपण इथून निघूया उज्जैनला। रस्त्यामध्ये उज्जैनचे पोहे खाण्याचा टाईम आला। रतलामी सेव आणि पोहे टेस्ट केले, खूप छान होते। आता निघूया पुढे। आता आपण आलो आहे उज्जैनमध्ये। आपल्याला आज आरती घ्यायची होती उज्जैन महाकालची। 7 वाजता आरती होती। आपण 6 वाजेपर्यंत पोहोचलो होतो। दर्शनाच्या लाईनीमध्ये आपण जातो आहे आता। हे मंदिर आहे या साईडला, तर लाईनीमध्ये आपण महाकालचे दर्शन झालेले आहे, तुम्ही पण घ्या। हर हर महादेव, महाकाल की जय हो। खूप छान असं दर्शन झालेलं आहे। आरतीची वेळ होते आता, आरती घेऊ आपण। आरती घेऊन बाहेर आलेलो आहे आपण आता। बाहेर मंदिराची लाईटिंग रोषणाई खूप भारी आहे। इथे फार मोठा प्रिमाइसेस बनला, ज्याच्यामध्ये शंकराचे, महादेवाचे, महाकालचे रूप वेगळे रूप दाखवण्यात आलेले आहेत। तुम्ही दर्शन घ्या। हर हर महादेव। हे बघा, हे समुद्र मंथनाच्या वेळेसचं जे विष पिलं होतं ते। एका साईडला राक्षस होते, एका साईडला देवता होते। हे नंदीवर सवार, हे राक्षसाचा वध करताना। खूप मोठा असा हा प्रिमाइसेस आहे। याच्यामध्ये खूप अशी लाईटिंग रोषणाई, त्यानंतर खूपशा मूर्त्या आहेत, बघण्यासारखं आहे। खूप सुंदर असं रात्रीची इथली लाईटिंग वगैरे आहे, त्याच्यामुळे खूप आकर्षित होते। मेन गेट आहे हा। चला तर आता आजचा स्टे आपण उज्जैनमध्येच करतो आहे, हा आपला स्टे आहे। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।